झणझणीत असे शेंगोळे करूया। इथे गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये बेसन घेतली, लसूण जिरं वाटून घेतलेलं आहे, हळद घेतली, लाल तिखट घेतलं, मीठ घेतलं आणि थोडंसं जिरं घेतलेलं, छान अशी मिक्स करायचं आणि घट्टसर कणिक लावून घ्यायची आहे। वरून तेल लावून असं याला 5 मिनिटं मुरू द्यायचं आहे। आता इथं मी अशी लाटी घेतलेली आहे, याला असं पूर्ण लाटून घ्यायचं आहे असं आणि याची शेंगोळी करून घ्यायची आहे। तर आता हे अशा प्रकारचे केली आता पूर्ण। तर ही लाटी घेतली आणि याला पोळीसारखं लाटून घ्यायचं असं आणि चाकूच्या सहाय्याने मध्यातून कट करून घ्यायचं आहे आणि याचे असे काप करून असे याला काढून घ्यायचं आहे। खूप छान असे होते तर हे शेंगोळे आणि झणझणीत। तेच पोळी भाजी खाऊन कंटाळा येते। बघू शकता तुम्ही पूर्ण असे करून घेतलेले आहेत। गॅसवर कुकर ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरं टाकलं, मोहरी टाकली आणि लसूण वाटल्या टाकलं, थोडीशी हळद टाकून याला पाण्याचा तडका दिलेला आहे आणि ही त्याच्यातलीच कणिक थोडीशी ठेवली होती। आता याच्यामध्ये आपल्याला सोडून द्यायची आहेत पूर्ण शेंगोळे। आता हे दोन्ही मी याच्यामध्ये सोडून देते आणि ही कणिक ठेवलेली याच्यामध्ये सोडायची आहे आपल्याला, कारण की आपलं हे घट्टसर होते, त्याच्यामुळं थोडीशी याच्यामध्ये सोडून द्यायची आहे ही। आता बघू शकता आता आपली ही शेंगोळी शिजत आलेली आहेत। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि झणझणीत रेसिपी रेडी आहे। सबस्क्राईब करा।